मित्रांनो, 2026 मध्ये जर तुम्ही मोटरसायकल, स्कूटर किंवा मोपेड घ्यायच्या विचारात असाल तर सरकारकडून आलेला हा नवीन निर्णय तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे। 1 जानेवारी 2026 पासून तयार होणाऱ्या, मॅन्युफॅक्चर होणाऱ्या प्रत्येक टू व्हीलरमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजेच ABS असणे अनिवार्य असेल। यापूर्वी हा निर्णय फक्त 125 सीसी आणि त्यापेक्षा जास्त कॅपॅसिटीच्या गाड्यांसाठी लागू होता। पण आता इंजिनची कॅपॅसिटी काहीही असो, प्रत्येक स्कूटरमध्ये, मोटरसायकलमध्ये, प्रत्येक मोपेडमध्ये ABS असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे। ABS म्हणजे काय? अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम हे एक ॲडव्हान्स सेफ्टी फीचर आहे। अचानक ब्रेक्स लावल्यानंतरही व्हील्स लॉक होत नाहीत, त्यामुळे गाडी स्किड होत नाही आणि रायडरला सेफ्टी आणि स्टेबिलिटी मिळते। म्हणजेच ब्रेकिंग डिस्टन्स कमी होतं आणि सुरक्षितपणे आपल्याला जागेवर थांबता येतं। भारतामध्ये होणाऱ्या रोड ॲक्सिडेंट्समध्ये जवळपास 44% इतका आकडा आहे फक्त मोटरसायकलद्वारे ॲक्सिडेंट होण्याचा। म्हणूनच मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या डिपार्टमेंटने हा मोठा निर्णय घेतला आहे। आता याचा परिणाम तो काय होईल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे एंट्री लेवल्सच्या बाईक्स किंवा स्कूटर्सच्या किमतीमध्ये 2 ते 2.5 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। बजेट मॉडेलमध्ये सिंगल चॅनल ABS असेल, तर प्रीमियम सेक्शनमध्ये दोन्ही व्हील्सवर म्हणजेच ड्युअल चॅनलचा ABS असेल। आणि आणखी एक महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे, तो म्हणजे याआधी कोणतीही बाईक खरेदी केली, स्कूटर खरेदी केली तर डीलरकडून आपल्याला फक्त एक हेल्मेट दिलं जात होतं, परंतु आता प्रत्येक बाईक बरोबर, प्रत्येक स्कूटर बरोबर, प्रत्येक मोपेड बरोबर 2 BIS सर्टिफाईड हेल्मेट्स देणं हे सुद्धा बंधनकारक करण्यात आलं आहे। घेण्यात आलेले हे निर्णय विशेषतः हिरो होंडा, TVS आणि बजाज ऑटो यासारख्या कंपन्यांना जास्त प्रभावित करणार आहे, कारण टू व्हीलर मार्केटमध्ये भारतात याच कंपन्या अग्रेसर आहेत आणि या कंपन्यांमधील जास्तीत जास्त गाड्यांची विक्री ही 125 सीसीच्या खालीच होत असते। थोडक्यात सांगायचं तर 2026 पासून येणारी प्रत्येक दुचाकी ही 2 हेल्मेट आणि ABS सोबतच मिळणार आहे। किंमत थोडीशी वाढू शकते, पण सेफ्टीला कुठलीही किंमत नाही। सेफ्टी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग। त्यामुळे सुरक्षित रायडिंगसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे।